नमस्कार सर्वांना, हर्षूच्या मम्मी या चॅनलवर स्वागत आहे. तरी बघा इथं हर्षू आहे आणि ती मस्त घर साफसफाई करते आहे. कारण की ना माझी तब्येत बरी नाही आहे, कारण की माझी पाटले दुखते आहे उजवीकडून. 2 दिवस झाले सारखी पाठ दुखते आहे. आणि ते हर्षू पप्पा बसलेले, त्यांना काही काळजीच नाही माझी. काळजी कसं काय नाही, काळजी जाईल दवाखान्यात चालू म्हणे नाही तो नेट शब्दानं. एवढं दुखल्यावर काय होते, एवढं दुखलं तू काय होते एवढं मोठं पडून राहिलं काही पुढे द्या आणि पुढे डबाच करून देत नाही तरी मग दवाखान्याला नाही काही नाही असं. फक्त 2 रुपयाची गोळी आणते, 2 रुपयाची बस, तेवढा त्याचा आराम. 2 रुपयाची गोळी, 2 रुपयात आराम. त्याच्या गोळीनं काही आराम पडा नाही. आणि आज जायचं होतं दवाखान्यात, तर भरपूर पाऊस चालू आहे. मी एकटे जाते आज दवाखान्यात. पाऊस चालू आहे, रिमझिम रिमझिम काही काय ना लगातार चालू आहे. आणि तेवढंच पावसानं मस्त चांगलंच भिजून जातं आहे की नाही. आणि आज दिदी गेली शाळेमध्ये, सकाळी 7लाच जाते. 7 नाही 6:20ला घरी येऊन निघती. तर हर्षू माझी मदत करते कामाला. मला हुशार आहे. अशी झाडून घेता घेता बाहेर गेली. काय झाडून घेता घेता बाहेर नाही गेली. आरशी झाडून घेता घेता चॉप लावतीये. आरशीचे केस पांगते. दादू कुठे? आरशीची मम्मी व्हिडिओ करते यांचा. दादू कुठे? आम्हाला काय बनवणार आता नाश्ता खायला काय माहिती. गव्हाच्या शेंगा मस्त केल्यात आणि चपाती आहे. रात्रीचं बेसन वगैरे ज्वारीची भाकर तुमच्या वाट्याची आणि मिरचीचा ठेचा केला. तिने टमाटे टाकून अन्नाकडून पीठ आणलं होतं. मम्मी आता डाएटवर ठेवलेलं आहे. मला डाएट करायचं म्हणे, डेअरी खूप वाढलेली म्हणे. वय डेअरी तरी वाढली. डेअरी वाढल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतोय, दम लागतोय. त्याच्यामुळे मग स्वतःच पहिल्यापासून काळजी घ्यायची ना. जरशी डेअरी सुटले तर दरचा तवा नाही घेतली काळजी. आता जीवाच्या वर झाली, तवा घेऊ राहिले. तवा खाल्ल्या बाका सुरू आणि बिर्याणी पाराती टेस्टी होतं खाणं. पण मग आता लय चाललंय जडते. आता दम लागतोय, रात्रच उठून बसा लागत अर्ध्या माहातून. काय होतंय काय नाही, धाक पडतोय जीवाला. जे होईन ते होईन, त्याला काय इलाज आता. पण मग दम लागल्या का होतं माणसाला, घबरट होती ना. ए यार गुंडी उचलते थोडी, ब्लाउजला काम येते. लय बिर्याणी खाल्ली अडवणी बाई. लय बिर्याणी खाल्ल्या. मम्मी जायचं नाही खायचं, कोण जायचं. आता महिने येडा वाकडा बी केला, कसा केला त्याला चांगलाच होत ठेव. येडा वाकडा बी केला तरी परवा 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 मठाची डाळ अशी केली, पाणी तेल आणि अशी 14 4 चपाती चुरून खाल्ले. तर काय काय म्हणा लागलं. तुम्ही करा कधी कधी स्वयंपाक कर जावं एखादं. काय केला मी स्वयंपाक करू खाल्लाय. मी कधी नव्हते का खोटं बोलते बाबा, एवढं खोटं नाही बोलू. काही दिवस नव्हते हा ना. हरशा स्वयंपाक केला ना मी. मटनची भाजी, पोळ्या, मटण असं तर कधी. हा मटण बिर्याणी कधी करतात. मटन बिर्याणी मला खाऊ घाल ना एखाद्या दिवशी तुमच्या आजची कधीतरी माझ्या सुट्टी द्या ना. तुम्हाला लेकराला रविवारी सुट्टी राहती, मला कधी राहील सुट्टी. तू असल्यावर मला काय करायचं, तू नसल्यावर आम्ही करा. हरशू दिदी आणि मस्त बनवू. पाऊस वाढला आता जोरदार. आणि आम्ही नाही का दिवस मला एवढं चिकन आणलं होतं, एवढं सुख झालं. आम्ही अर्धा खाऊन घेतलं. एवढी भारी भाजी केली कधी अजून खावायचं. हवा का. तर आता अक्कानं मला पैसे आणून दिले. बवणी केली ब्लाऊजची सकाळी सकाळी मस्त बवणी केली. हा तर ना पैसेच नव्हते मला, तर मस्त मला ब्लाऊजचे पैसे आलेले. तर आता हर्षूच्या पप्पाने घेतले सेटअप बॉक्स. काय झालं ते त्याला,
तेच पाहू. त्याला शोप आता सेटअप बॉक्स नीट करता येईल बघा. कोणतं वायरिंग तुटलाच नाही तर वायरिंग तर काही बरोबर वाटते. हम्म. वायरिंग तर बरोबर वाटते. आवर पटकन 9 वाजता 10 मिनिटं बाकी आहे. नाही जायचं शाळेत. तो हर्षला काय झालं पण आता जायला नाही देत. आणि मी चालले पडून शाळा काहून ग? काय शिकत नाही माकडं नीते दो एक दाट शिकिते आणि त्याचे बारा बारा प्रश्न तर एवढं करून जातात. शाळा सोडून द्यायची का आता? साधू बाबा योगा योगाने महुगा बिहारी. करंट मारी नाही तर सगळं उघडं पण ठेवलं ते. चालले म्हणजे सटरचं बटन चालू करून पहा ऑन ऑफचं. वरचं बी चालू करा. हे सगळ्या शेवटी बटन चालू बंद करा. पावसाला तर मस्तच लावून धरलंय. हे मस्त असं गावाकडं वातावरण एवढं भयान वातावरण झालेलं आहे ना. असं वाटतच नाही का 9 वाजले म्हणून असं वाटत सकाळचे 6 वाजलेले एवढं भयंकर वातावरण झालेलं आहे. आणि त्या सारखा रातपासून रिम झिम पाऊस चालू आहे. काल तरी बरं वातावरण होतं, आजचं एवढं भयंकर वातावरण झालेलं आहे. किती दिवस आहे काय माहिती आता पाऊस सारखा. आणि तुम्हाला असं झाडाच्याने तरी दिसत असं नाही बघा, असा पाऊस चालू आहे रिमझिम. तर मस्त असा पाऊस. वा, मला तर नाही पावसाच्या वातावरणामध्ये मस्त असं कढी भजे खाऊ वाटू लागले हो. कढी भजे खायचे. पिणीचा प्रॉब्लेम झाला काय? नाही हो, काही नाही झालं ना. रिकामं काहून नाही करू राहिल्या. पिन चांगली रिकामं तिला हे केलं पिचेचं. आवर आरशू बरोबर आता घालायचं वाजले 9. आवर पटकन 3च मिनिटं बाकी. आज का अर्धा तास बाकी आवर. मला जायचं का मम्मी सांगावं हिला ताई. अंकल आणि वायर चेक करून दे म्हणा. चालू आहे द्या. गेला का? काय माहिती असलं फोन कर. काय त्यांच्याकडे चेक करायचं काय म्हणते त्याला? काय म्हणते त्याला सांगा. वायर चालू आहे पाहून द्या. वल्ल होईन म्हणून काही तरी त्याच्यावर झाकण. घेऊन जायला त्याचे नट काढी दे म्हणा. आला मिळत म्हणून वर खाली. अंकल घरी ऐक नाही काय माहिती. पप्पा आहे ना आमच्या अंकलकडे दिलेले ते त्यांच्याकडे काय म्हणते त्याला तपासायचं असं ते पेशंटला कसं तपाशी देते काय झालं काय नाही. तर ते त्यांच्याकडे पण एक मशीन आहे. काही इलेक्ट्रॉनिक वस्तूला काही जर झालं तर ते चालू आहे, एक बंद आहे. तर त्यांच्याकडं ते काहीतरी आहे, एक वस्तू आहे की नाही तो ना माहीत नाही का. तर मग आता मस्त कढी भजे खायचे. पण आता दही आणायला कधी जाते काय माहिती. अयो कोण आवडत कढी भजे पावसाच्या वातावरण. मस्त कांदा भजे, कढी, मिरची भजे, मटन, चिकन मटन, बकराचं मटन खायला एकच नंबर. असं पप्पा आणा ना मग मटन सकाळी सकाळ पाऊस चालू नाही. आई काय करा तू आई दरवाजा लावा चल पण आई. घरातून जाते त्यांच्या सर्वांना हर्षी मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आता संध्याकाळची वाजलेली 6
आणि ते राजगिराचा लाडू खाल्ला पण थोडासा लागला होता, चिटकला होता तो तोंडाला. आणि तब्येतच बरी नाही आहे. सतत 8 दिवस झालेले आहे लगातार. तर आज आहे ना पाठी एवढी भयंकर दुखते उजव्या साईडला. तर आज आहे ना आम्ही घाटीमध्ये गेलो होतो करमाडला. तर तिथे ना माझ्या हाताचं 2-3 ठिकाणी रक्त काढण्याचा प्रयत्न केला, पण ते रक्त निघतच नव्हतं. म्हणजे ना नस आहे ना तर दिसतच नव्हत्या. त्याचं कारण असं आहे, डॉक्टर म्हणे तुम्ही जास्त पाणी पित नाही म्हणे. तर खरंच आहे, मी पाणी पितच नाही. आणि पाणी पिणं शरीरासाठी खरंच चांगलं आहे. मला आहे ना 15च मिनटात 3 गिलास पाणी पिलं तर 3 गिलासाच्या अंदाजावरच कळलं की पाणी आपल्या शरीरासाठी किती योग्य आहे. तर 15 मिनटं मला त्या मॅडमने बाहेर पाठवलं आणि पाणी प्यायला सांगितलं. तर मी 3 गिलास पाणी पिले. तर लगेच 15 मिनटातच माझा रिझल्ट लागला. तर 15 मिनटातच नस सापडली आणि रक्त पण निघलं. तर पाण्याचे खरंच खूप फायदा असतात. आणि मला आहे ना जास्त करून मी पाणीच पित नाही. म्हणजे ताणच लागत नाही तर पाणी पण पित नाही. तर 5-6 दिवस झाले माझे काही व्हिडिओ आलेच नाही. आणि पाणी पिलं तर पिलं, जारचं पिलं तिथे पण 10 फिल्टरचं. तर ते पाणी पण सहन नाही झालं शरीराला. कारण की ना तिथं लगेच मला ना पाणी पिल्यानंतरच लगेच तिथं पुढं शिका चालू झाल्या आणि सर्दी, आवाज चेंज झालेला आहे. आणि 7-8 दिवस झाले लगातार पाठ दुखत होती म्हणून काही व्हिडिओ आलाच नाही. उजवीकडूनच माझी पाठ दुखत आहे. तिथं BP चेक केला, शुगर चेक केलं, थायरॉईड चेक केला, त्यानंतर रक्त तपासणी केली. तर थायरॉईड, BP, शुगर सगळं नॉर्मल आहे. पण रक्ताचा रिपोर्ट राहिलेला तर तो येणार आहे मंगळवारी. तर मग मंगळवारी कळण पाठीचा काय प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून. तर त्या कारणामुळेच माझे 4 ते 5 दिवस व्हिडिओ आले नाही. आणि मला पण अजिबात करमलं नाही. फक्त मी काल एक व्हिडिओ अपलोड केला कशाचा म्हैसूर पाकचा. तर तो पण छान झाला होता. पण 2-3 मिनटं आहे ना मी एक्स्ट्रा त्याला जास्त त्याची जी प्रोसिजर असेल ती मी तिथं थांबायला पाहिजे होती. पण जास्त प्रोसिजर पुढे गेली. 3 मिनटासाठी ना एक्स्ट्रा झालेलं आहे. त्याच्यामुळं काही समजा खायला चांगला लागतोय तो पण आहे ना जाळीदार आणि असा मस्त चौकोनी त्याच्या पीस तयार नाही झालेले. बाकी सर्व छान आणि मस्त झालेलं आहे. पाक खायला खूप छान लागतोय पण जाळी नाही पडलेली आहे. तर इथं माझ्या हर्षूनं आज मस्त काम केलं, झाडून भांडे 4 वाजेचे. त्यानंतर त्यांचे शाळेचे कपडे धुवून टाकलेले. तर बघा उद्या शनिवारचे निळे कपडे असतात. तर चला मग आता इथे आलेला आहे माझ्या छोट्या बहिणीचा फोन. तर मी आता भेटते थोड्या वेळात तुम्हाला. कमी 10-12 गिलास तरी पाणी प्यायलाच पाहिजे. तर मग नसं असा प्रॉब्लेम नसतो किंवा आपल्या शरीराला कोणताही आजार हानी होत नाही. त्याच्यामुळे ना सतत पाणी प्यायचं. असं पाणी प्यायसून खूप सारे फायदे आहेत. तर आज मला अनुभव आलेला आहे. तर चला आता इथून पुढे मी कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन. तर नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.